नमस्कार. गणपती बाप्पाला प्रथम नैवेद्य मोदकाचाच असतो. मोदकमध्ये खव्याचा, माव्याचा, गुळाचा, साखरेचा, उकडीचा असे अनेक प्रकार असले व हे बनवणे सोपे असले किंवा नसले तरी मोदक बनवण्याची प्रक्रिया सहज आणि सोपी करण्यासाठी मोदक साचे मिळतात. प्लास्टिक व ॲल्युमिनियम या दोन मटेरियलमध्ये हे मोदक साचे मिळतात. स्टीलमध्ये मोदक साचे मिळत नाही, कारण स्टीलला पीठ चिटकून राहते व दुसरे कारण स्टीलचा मोड बनवणे अधिक खर्चिक व अवघड जाते. याउलट प्लॅस्टिक मोदक साचे कमी खर्चात व विविध साईजमध्ये बनवता येतात. प्लॅस्टिक मोदक साच्यामध्ये 25 ग्रॅम, 50, 100, पाव किलो, अर्धा किलो व 1 किलोचा खव्याचा मोदक एका वेळी तयार होईल इतके विविध साईज आपल्याकडे मिळतात. एवढे विविध साईज इतर मार्केटमध्ये मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या हातावर ठेवला जाणारा मोदक अशा प्रकारच्या मोठ्या साच्यातून बनवला जातो. हे साचे प्लॅस्टिकचे असले तरी मजबूत व टिकाऊ आहेत. प्लॅस्टिकचे हे असे मोदक साचे सर्वसाधारणपणे वापरले जातात. तळणीचे, उकडीचे व कणकेचे मोदक बनवण्यासाठी हे साचे फारच उपयुक्त आहेत. यामध्ये 2 साईज आहेत, लहान आणि मोठा. यांची किंमत ही खूपच कमी आहे, 25 व 30 रुपये. यापेक्षा कमी किमतीत देखील मोदक साचे मार्केटमध्ये मिळू शकतात, पण त्यांची प्लॅस्टिक क्वालिटी अतिशय हलकी असते. शिवाय त्यांचे डिझाईन देखील उठावदार नसते. त्यामुळे पैसे खर्च करून पश्चाताप होतो. याउलट हे मोदक साचे उत्तम क्वालिटी फूड ग्रेड प्लॅस्टिकपासून बनलेले आहेत. यांची डिझाईन देखील अतिशय रेखीव आहे. त्यामुळे यातून तयार झालेले मोदक खूपच सुंदर दिसतात. घरगुती वापरायच्या दृष्टीने किंवा ट्रायलसाठी म्हणून प्लॅस्टिकचे मोदक साचे उपयुक्त आहेत. याच साईजमध्ये मेटल मोदक साचे देखील मिळतात. यामध्ये 3 साईज उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक मोदकपेक्षा एक मोठा साईज देखील यामध्ये मिळतो. आपल्याकडे जर मोदक नेहमीच बनवले जात असतील किंवा जास्त क्वांटिटीमध्ये बनत असतील तर यासाठी मेटल मोदक साचे दीर्घकाळ वापरता येण्यासारखे आहेत. मेटल असल्यामुळे तांदूळाची गरम पिठी वापरून देखील मोदक बनवणे सहज शक्य होते. कमर्शियल यूजसाठी असे मेटल मोदक साचे वापरले जातात. 70, 80 व 90 अशी यांची किंमत आहे. त्यांची क्वालिटी देखील अतिशय उत्तम आहे, जे आपल्याला व्हिडिओमध्ये देखील स्पष्ट दिसत आहे. मिठाईच्या दुकानांमध्ये 21 मोदकचा तयार बॉक्स मिळतो. ते मोदक अशा प्रकारच्या मोदकपट्टीतून बनवले जातात. मेटल असल्यामुळे हे साचे दीर्घकाळ टिकणारे असतात. त्यामुळे हलवाई लोक या साच्यांचा उपयोग करतात. या मोदकपट्टीतून एका वेळी 5 मोदक तयार होतात. या मेटल मोदकपट्टीमध्ये 2 साईज उपलब्ध आहेत, छोटा मोदक व मोठा मोदक. लहान मोदकपट्टीतून पावशेर खव्यात साधारणतः 22 ते 20 मोदक तयार होतात, तर मोठ्या साईजच्या मोदकपट्टीतून पावशेर खव्यात 18-19 मोदक बनतात. अशाच पद्धतीत प्लॅस्टिकच्या मोदकपट्टी देखील मिळतात. प्लॅस्टिक मोदकपट्टीमध्ये 3 वेगवेगळे साईज आहेत, 1 नंबर, 2 नंबर व 3 नंबर. 1 नंबर मोदकपट्टीत एका वेळेस 5 मोदक तयार होतात. 2 नंबरमध्ये 4 तर 3 नंबरमध्ये 3 मोदक तयार होतात. यामध्ये नंबरप्रमाणे मोदक साईज बदलत जातो, लहान, मीडियम व मोठा. रेडी बॉक्समध्ये मिळणारे 21 मोदक या 1 नंबर मोदकपट्टीतून बनवले जातात. पावशेर खव्यामध्ये 22 ते 20 मोदक सहजी तयार होतात. या मोदकपट्टी उत्तम क्वालिटी प्लॅस्टिकपासून बनलेल्या आहेत. यांचे मोदकचे डिझाईन अतिशय रेखीव आहे. सुंदर एकसारखे मोदक बनवण्यासाठी या मोदकपट्टीचा उपयोग होणार आहे. यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या डुप्लिकेट मोदकपट्ट्या देखील मार्केटमध्ये मिळतात. त्या मोदकपट्ट्यांवर साईज किंवा नाव नसते. त्यांची प्लॅस्टिकची क्वालिटी हलक्या दर्जाची असून मोदकचे डिझाईन देखील फारसे रेखीव नसते. त्यामुळे जरी त्या स्वस्त मिळाल्या, त्यांच्या वापरातून आपल्याला समाधान लाभत नाही. या उलट या मोदकपट्ट्या व्हॅल्यू फॉर मनी आहेत. मोदकपट्टीचा उपयोग खव्याचे, गुळाचे, साखरेचे, चॉकलेटचे मोदक करण्यासाठी होणार आहे. मोदकपट्टी बंद करून वरतून मटेरियल भरून पटापट मोदक यामध्ये तयार करता येतात. खायला, वाटायला व सजवायला उपयोगी पडतात. वरील सर्व प्रकारचे मोदक साचे 12 महिने आपल्या दुकानात योग्य किमतीमध्ये उपलब्ध असतात. तरी एकदा दुकानाला भेट देऊन आपल्या गरजेनुसार निवड करावी व अशाच विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे. धन्यवाद.